मित्राच्या पत्नीने वारंवार आणि स्पष्टपणे दिलेल्या नकारानंतरही तिच्या संमतीचा अवमान झाल्याचे एक गंभीर प्रकरण समोर आल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून या घटनेने नकाराचा आदर या मूलभूत मूल्याकडे समाजाचे लक्ष वेधले आहे. तर याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनेलवरती सबस्क्राईब करा. प्राथमिक माहितीनुसार पीडित महिलेने कोणत्याही प्रकारच्या जवळिकीसाठी संमती न दिल्याचे ठामपणे सांगितले होते. तरीही तिच्यावर दबाव टाकला गेला, ज्यातून पुढे गंभीर गुन्ह्याची नोंद झाली आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की ओळखीचे नाते, कौटुंबिक संबंध किंवा दारूची नशा यापैकी कोणतेही कारण कायद्यापुढे ग्राह्य धरले जाणार नाही. कायदेपंडितांनी अधोरेखित केले की संमतीशिवाय कोणतीही कृती हा गुन्हाच असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कलमे, जलद तपास आणि वेळेत न्याय देणे अत्यावश्यक आहे. तसेच अशा प्रकरणात साक्षीदारांचे संरक्षण, पीडितांसाठी वैद्यकीय मानसिक सहाय्य आणि मोफत कायदेशीर मदत यांची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हायला हवी. सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेला केवळ सनसनाटी बातमी न बनवता प्रतिबंधात्मक संदेश देण्याचे आवाहन करत सांगितले की नकार म्हणजे अंतिम उत्तर आहे. ते समजून घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि पुरुषत्व म्हणजे जबरदस्ती नव्हे तर जबाबदारी, संयम व समानतेचा आदर. शिक्षणतज्ज्ञांनी शाळा महाविद्यालयांमध्ये संमती, लैंगिक समानता, भावनिक नियंत्रण आणि मद्यपानाचे दुष्परिणाम यांवर नियमित जनजागृती कार्यक्रम राबवण्याची गरज व्यक्त केली. तर पालकांनी संवाद वाढवून मुलांमध्ये आदर, सीमांची जाणीव आणि कायद्याची माहिती रुजवावी असे मत नोंदवले. प्रशासनाने महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाईन, तक्रार नोंदणीच्या सुलभ पद्धती, सुरक्षित आश्रयस्थाने आणि समुपदेशन सेवा यांची माहिती व्यापक प्रमाणात पोहोचवण्याचे आश्वासन दिले. माध्यमांनीही जबाबदार वार्तांकन करून पीडितांच्या गोपनीयतेचा सन्मान राखावा व गुन्ह्याचा निषेध ठामपणे मांडावा असे आवाहन झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे. दारूच्या नशेत किंवा कोणत्याही कारणाने कायद्याचे उल्लंघन सहन केले जाणार नाही. महिलांच्या हक्कांवर आघात करणाऱ्या वृत्तीला शून्य सहनशीलता ठेवली जाईल आणि हिंसेऐवजी संवाद, मदत यंत्रणा व कायद्याची कठोर अंमलबजावणी हाच पुढचा मार्ग आहे. कारण सुरक्षितता, संमती आणि समानता या मूल्यांवरच निरोगी समाज उभा राहू शकतो. धन्यवाद.